विभागाच्या सल्लागार गटाचे माजी सदस्य म्हणून सरांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. मराठी भाषा सल्लागार साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, कामगार कल्याण मंडळ, रंगभूमी परिषद मंडळ आणि पुणे येथील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजे बालभारती यांचेही सदस्य म्हणून सरांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. याशिवाय महात्मा फुले यांचे साहित्य 13 भारतीय भाषांमध्ये अनुवादित व प्रकाशित करणं, महात्मा फुले यांचे स्मारक तसंच सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील स्मारक याची उभारणी दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणामध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारणे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची अस्सल छायाचित्रे प्रकाशित करणे, महात्मा फुले यांची जन्मतारीख शोधणे, शासकीय पातळीवरती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सुरू करणे आणि पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे आणि आपण बघतो आहोत की पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्याचं नामकरण झालेलं आहे. तसंच पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांचं अध्यासन सुरू करणे या ऐतिहासिक कामांमध्ये पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा केला आणि त्याला यशप्राप्ती मिळवून दिलेली आहे. देश परदेशांमध्ये सरांनी अनेक भाषणं दिलेली आहेत आणि हे विचार तिथपर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जसं आपली पताका परदेशामध्ये फडकवण्याचा प्रयत्न केला तसा सरांनी सुद्धा देश परदेशांमध्ये भाषण देऊन आपलं कार्य तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लंडन येथे संशोधन कार्य केलेलं आहे. तसंच लंडन, बर्मिंगहॅम, बेडफोर्ड, मँचेस्टर, दुबई, शारजा, मस्कट, अबुधाबी, आलयेन, लुंबिनी, काठमांडू, थिंपू, पारो अशा विविध ठिकाणी सरांनी दिलेली भाषणं ही विशेष गाजलेली आहेत. आपल्या भारतातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांनी व्याख्यान दिलेली आहेत. इतके बहुभाषिक आणि इतकं मोठं व्यापक काम सरांनी आपल्याला केलं दिसून येतं. याशिवाय 100 विद्यापीठांमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रांमध्ये शोधनिबंधही सादर केलेले आहेत. देशातील प्रतिष्ठित वृत्तपत्र, नियतकालिके यांमधून अनेक लेख प्रकाशित केलेले आहेत. दूरदर्शन व विविध वाहिन्यांमधील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपलं मत नोंदवलेले आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दूरदर्शनवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा आणि एक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्या सिरियल सुरू होत्या या दोन्ही सिरियल आदरणीय नरके सरांच्या संशोधनावरती आधारित अशा सिरियल्स होत्या. लेखनाचा पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमासाठी समावेश केलेला आहे. याशिवाय सरांनी हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतील 51 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. महात्मा फुले समग्र वाङ्मय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा खंड 17 ते 22 तसेच खंड 1-2 मूकनायक व बहिष्कृत भारत यांचे संपादन असं बरंच काम सरांनी केलेलं आहे. याशिवाय महात्मा फुले यांच्या साहित्याच्या हिंदी व इंग्रजी अनुवादाच्या खंडांचे संपादकही त्यांनी म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय सरांचा ब्लॉग harinerke.blogspot.com हा खूप मोठ्या प्रमाणावरती लोक बघत असतात. साधारणपणे 5 लाखाच्या वर त्यांची संख्या आहे. इतकं सरांचं जे मार्गदर्शन असतं ते आपल्याला यामधून मिळत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सरांचं की सरांकडे स्वतःचा असा 25,000 पुस्तकांचा दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह केलेला आहे. तसं हे बहुआयामी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते लेखक आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. मी पुन्हा एकदा आमच्या या राष्ट्रीय वेबिनारमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज, शिक्षणशास्त्र विभाग, इतिहास विभाग या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की आज आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावे. प्राध्यापक हरिनरके सर. धन्यवाद मॅडम. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये वेबिनारमध्ये आज उपस्थित असलेले प्रमुख वक्ते ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं ते हरीश कुमारजी, या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय संयोजक, रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण सगळे मान्यवर बंधू आणि भगिनीनो, सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं याबद्दल आपल्याविषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो, आनंदाची भावना व्यक्त करतो. मित्र हो,
आपण सगळेजण जाणतो की स्वातंत्र्याचं आंदोलन हे नेमकं 1857 नंतर सुरू झालं असं म्हणायचं का 1757 पासूनच प्लासीची लढाई भारतीय हरले आणि इंग्रज जिंकले, तिथपासून आपलं स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालं होतं. याबद्दलच्या वादात मी जात नाही. मी फक्त एवढंच मानतो की साधारणपणे आपल्या असं लक्षात येतं की 174-75 वर्ष आपण हा सगळा संघर्ष केलेला होता, प्रवास केलेला होता आणि स्वातंत्र्य मिळालं या गोष्टीला आता 15 ऑगस्टला येणाऱ्या 74 वर्ष पूर्ण होऊन आपण अमृत महोत्सवामध्ये प्रवेश करतो आहोत. शिक्षण कधी सुरू झालं या संबंधामध्ये औपचारिक पातळीवरचं शिक्षण, अनौपचारिक पातळीवरचं शिक्षण याच्याबद्दलचे पण मुद्दे येऊ शकतात आणि प्रामुख्याने कोणासाठी शिक्षण, कोणत्या समाज घटकासाठी शिक्षण असा जर विचार केला तर त्याही बद्दलची काही मांडणी होऊ शकते. पण मी प्रारंभ बिंदू म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले त्यांचे सगळे सहकारी भिडे, चिपळूणकर, गोवंडे, वाळवेकर, परांजपे, त्यांचे बहुजन समाजातले सहकारी गंगाराम भाऊ म्हस्के, लहुजी वस्ताद साळवे, राणबा महार, दुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग या सगळ्यांच्या आणि फातिमा शेख, उस्मान शेख यांच्या स्मृतीला या निमित्तानं अभिवादन करतो, वंदन करतो आणि थेटपणाने स्वातंत्र्य आंदोलन आणि शिक्षण या विषयातल्या मला दिलेल्या भागाकडे वळतो. आता लवकरच 9 ऑगस्ट येत आहे. मित्रहो, मी सांगली जिल्ह्यातली म्हणजे त्यावेळेच्या काळामध्ये सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर असे जिल्हे होते. सांगली नव्हता तेव्हा. तर सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरवरून आपण पुण्याला यायला लागलो की आपल्याला रस्त्यामध्ये कामेरी नावाचं एक गाव लागतं. त्या गावातल्या गोष्टीने मी माझ्या भाषणाची सुरुवात करतोय. मित्रहो, अंतुले साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक योजना हातात घेतली की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जे हुतात्मा झाले त्यांच्या गावामध्ये त्यांची स्मारकं उभी करायची. कामेरी मधल्या स्मारकाचं काम सुरू झालं. एका कॉन्ट्रॅक्टरकडे ते काम दिलेलं होतं. त्यांनी काही मजुरांना कामाला बोलावलेलं होतं. त्याच्यामध्ये एक म्हातारी बाई आजारी अवस्थेमध्ये मजुरीचं काम करत होती. त्या कॉन्ट्रॅक्टरनं पाहिलं की ती आजारी आहे, ती थकलेली आहे, ती खूप म्हातारी आहे आणि जर ती पडली, अपघात झाला तर विनाकारण ताप होईल म्हणून त्याने सांगितलं, बाई तू काय आज काम करू नको, तू घरी जा. ती बाई म्हणाली की बा, मी जर का आज काम नाही केलं तर माझी चूल पेटणार नाही आणि म्हणून मला काम करू दे. ती काम करायला लागली आणि काम करता करता तिचा तोल गेला आणि ती पडणार हे बघितल्यावर तो कॉन्ट्रॅक्टर चिडला आणि त्याने हाताला धरला आणि तिला बाहेर काढलं आणि म्हणाला, मी काही इथे धर्मशाळा वगैरे सुरू केलेली नाहीये, मी इथे सरकारी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतोय आणि तुला जर अपघात झाला तर मला महागात पडणार आहे, तेव्हा बाई तू चालती हो. तेव्हा त्या बाईने त्या कॉन्ट्रॅक्टरचे पाय धरले आणि त्याला ती म्हणाली, बाबा, ज्या स्वातंत्र्य सैनिकांचं तुम्ही हे स्मारक उभं करताय त्याची मी बायको आहे. त्याचं नाव विष्णू भाऊ बारपटे. मित्र हो, विष्णू भाऊ बारपटे 9 ऑगस्टला जेव्हा महात्मा गांधींनी आदेश दिला चले जाओ, तेव्हा कामेरी मधल्या काही तरुण मुलांना घेऊन शाळेतला हा मुलगा, लग्न झालेलं होतं, लहानपणीच लग्न व्हायची त्या काळामध्ये, तो पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेला. पोलीस अधिकारी इंग्रज होता, अतिशय क्रूर होता. तो पिस्तूल घेऊन उभा होता आणि ही मुलं तिरंगा झेंडा घेऊन तिथं आलेली होती. तर त्यांनी विचारलं, व्हॉट डू यू वॉन्ट? अगदी अर्ध कच्चं इंग्रजी शिकलेला हा विष्णू भाऊ बारपटे म्हणाला, लिबर्टी, फ्रीडम, आझादी चाहिए. लेलो म्हणून त्याने बरोबर कपाळावर गोळी झाडली आणि जागेवरच विष्णू भाऊ बारपटे ठार झाला. मित्र, खूप कमी शिकलेला, शिकत असलेला असा हा आपल्या महाराष्ट्रातला, सांगली जिल्ह्यातला, आत्ताच्या तेव्हाच्या सातारा जिल्ह्यातला एक स्वातंत्र्य सैनिक आणि त्याची ही कथा. खरं म्हणजे सांगली जिल्ह्यातनं आलेल्या नाना पाटील, वसंतदादा पाटील आणि इतर अनेकांच्या कथा आपल्याला माहिती आहेत आणि त्या अतिशय प्रेरणादायी आहेत. पण स्वातंत्र्य चळवळीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मला स्वतःला या निमित्तानं एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण खूप ग्लोरिफिकेशन करतो, उदात्तीकरण करतो. आता आदरणीय हरीश कुमार साहेब बोलत होते, त्यांचं भाषण मी अतिशय काळजीपूर्वक ऐकलं. त्यांनी अनेक नावं घेतली, प्रामुख्याने ती सगळी उत्तर भारतातली होती, क्वचित काही नावं इकडची होती नाही असं नाही. पण मला जाणवलं ते असं
की विद्यार्थी आंदोलनाबद्दल ते जेव्हा बोलत होते तेव्हा मी तुम्हाला एस.एम. जोशी या चळवळीतले एक अत्यंत महत्वाचे नेते आणि नंतरच्याही काळातले संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं महत्वाचं नाव, त्यांनी आम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. राष्ट्र सेवा दलामध्ये एस.एम. अण्णा एकदा आम्हाला म्हणाले की अरे 9 ऑगस्टला जेव्हा चले जावचा ठराव झाला आणि आम्हाला आदेश आला तेव्हा 8 तारखेला रात्री आम्ही नानासाहेब गोरेंच्या घरी बसलो आणि एक आवाज येत नाही का? तर आपला एक विनंती आहे की आपला व्हिडिओ जरा नीट व्यवस्थित दिसत नाही, तो जर व्यवस्थित केला तर बरं होईल सर. नाही, मग एक काम करूया, आपण व्हिडिओ ऑफ करूया. कारण काय आहे, मला स्वतःला या टेक्नॉलॉजी मधलं फारसं कळत नाही. फक्त जागा बदला सर, फक्त जागा बदला सर, बाकी काय अडचण नाही सर, सगळं ओके सर, फक्त जागा बदला. हा येस 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 थँक्यू सर. उजेडाचा प्रश्न होता ना? हा हो. हा, मला वाटलंच होतं ते. आपण परत मूळ मुद्द्याकडे जाऊ. माफ करा या तांत्रिक बिघाडाबद्दल. मी आपल्याला सांगत होतो की नानासाहेब गोऱ्यांच्या घरी एस.एम. जोशी म्हणाले की आम्ही सगळे जमलो आणि 9 ऑगस्टला मोर्चा काढायचा आहे, तेव्हा 9 लोक तरी जमले पाहिजेत म्हणून आम्ही यादी तयार करायला लागलो. आपण काय शिकवतो मुलांना? सारा भारत पेटून उठला होता, लाखो लोक आंदोलनात सहभागी झाले होते, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं पोपटपंची केल्यासारखं लिहायचं, बोलायचं, शिकवायचं. हे अति उदात्तीकरणाचं नाटक असतं. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की एस.एम. जोशी म्हणाले आम्हाला पुण्यामध्ये मोर्चा काढायचा होता आणि 9 तारखेला मोर्चा आहे म्हणून 9 नावं निवडायची होती. 8 नावांवर आडलं. 9वं नाव सापडत नव्हतं पुणे शहरामध्ये. संस्कृतीचं माहेरघर, विद्येचं माहेरघर, आणखीन कशा कशाचं माहेरघर, चितळ्यांच्या भाकरवडीचं माहेरघर तिथे नव्हतं मिळत आणि म्हणून मग नानासाहेब गोऱ्यांच्या मोलकर्णीचं नाव त्याच्यात घालावं लागलं. पण आपण शिकवणार काय? लक्षावधी लोक सामील झाले होते, सारा भारत पेटून उठला होता. चालू द्या, चालू द्या. उदात्तीकरण करायचं, अतिशय वाढवून चढवून सांगायचं. त्याचं कारण आहे की आपल्या देशामध्ये मुळातच 2 प्रकारचे सांस्कृतिक कट शिक्षण, इतिहास आणि सामाजिक जीवनामध्ये असतात. त्यातला पहिला कट असतो कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स, मौनाचा कट. दलितांचा विषय आला, आदिवासी, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय, मायनॉरिटी, महिला, की आपल्या इतिहासकारांना मौन स्वीकारावं असं वाटतं. त्यांच्या योगदानाबद्दल फारसं बोललं लिहिलं जात नाही. पण तेच जर तथाकथित उच्चवर्णीयांचा विषय आला तर मात्र एवढं वाढवून चढवून सांगितलं जातं, छटाकभर माणसांना लार्जर दॅन लाईफ करून पेश केलं जातं आणि त्यांनाच पाठ्यपुस्तकामध्ये जागा मिळते. हेही वास्तव आपल्याला माहिती आहे. मी त्याच्यात फार न जाता आपल्याला सांगणार आहे ते फार प्रसिद्ध लेखक ज्यांचं 1 झाड 2 पक्षी हे पुस्तक प्रसिद्ध आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते विश्राम बेडेकर यांचं. बेडेकर जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये एम.फिल करत होतो. मी त्यांना आमच्याकडे निमंत्रित केलं. ते म्हणले मी भाषण नाही करणार हरी, मी गप्पा मारेन. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुमचं जीवन जे घडलं त्यावेळेला स्वातंत्र्याचं आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात आजूबाजूला चालू होतं आणि तुमच्या आत्मचरित्रामध्ये त्याचं काही चित्रणच मला दिसत नाही, असं कसं काय? काय म्हणाले माहितीये विश्राम बेडेकर? ते म्हणले हरी आम्ही सगळे मध्यमवर्गीय डरपोक लोक दारं खिडक्या लावून बंद करून बसलो होतो. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही याव केलं, आम्ही त्याव केलं, आम्ही याच्यात सामील होतो, आम्ही त्याच्यात सामील होतो. हे सगळ्या बंडलबाज्या आहेत. त्या सगळ्या त्यावेळेला फार मोजके लोक आंदोलनात होते. त्यांच्या निष्ठा वातातीत होत्या. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे, कृतज्ञता आहे. त्यांना मला कमी लेखायचं नाही, त्यांच्या योगदानाला कमी लेखायचं नाही. पण फार भामटे लोक नंतर घुसलेले आहेत आणि त्यांचा जय जयकार आपण करताना पाहतो. आणि त्याच वेळेला विष्णुभाऊ बारपटे अगदी सांगली जिल्ह्यातल्या सुद्धा किती लोकांना माहिती असतील याच्याबद्दल मला शंका आहे. मित्रहो, मला भरून अशासाठी आलं होतं की त्या बाईला 1980च्या दशकात सुद्धा मजुरी करून जगावं लागत होतं, जिचा नवरा 42 साली हुतात्मा झाला होता. मुद्दा आहे तो असा की आपण आपल्या आजच्या विषयाकडे जाऊया. 1848ला जेव्हा ज्योतिरावांनी, सावित्रीबाईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली, ज्याला आता जवळजवळ 173 वर्ष झाली आहेत, तर त्यावेळेला भारताची साक्षरता किती होती? त्यावेळेला संपूर्ण भारताची साक्षरता होती 2.5%. कोण होते हे शिकलेले लोक? तुम्हाला माहिती आहे, विशिष्ट समाजातले फक्त पुरुष होते. स्त्रियांचा प्रश्नच नव्हता. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, मायनॉरिटी, कष्टकरी, बहुजन, शेतकरी, शेतमजूर यांचा सवालच नव्हता. त्यामुळे
आपल्याकडे शिक्षण म्हटलं की गोडवे कशाचे गायले जातात? आपल्याकडे शिक्षण म्हटलं की गुरुकुल पद्धती, आपल्याकडे शिक्षण म्हटलं की ऋषीमुनींच्या आश्रमशाळा होता, तिथे प्रवेश माळी, साळी, तेली, कुणबी, धनगर, वंजारी, आगरी, भंडारी, नावी, शिंपी, सोनार, सुतार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके, विमुक्त, अल्पसंख्याक, महिला यांना होता प्रवेश तिथे. म्हणजे फक्त मुठभरांच्यासाठी जे खुलं होतं त्याचं गुणगान गायचं, त्याच्या चर्चा करायच्या, ते अभ्यासक्रमात ठेवायचं आणि ते अत्यंत आदर्श वगैरे असल्याचं चित्र लोकांच्या समोर पेश करायचं. महात्मा फुले म्हणूनच म्हणाले होते, नेमावे शिक्षक माळ्या कुणब्याचे, दुसरे ते महार मांगाचे, जे असती पुतळे सात्विक ज्ञानाचे. याच्यामध्ये फुल्यांनी 4च जातींचा उल्लेख केला आणि बाकीचा का नाही केला असा लगेच इतरांनी प्रश्न विचारू नये. त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांना आपण शूद्र म्हणतो त्या समाजातले माळी कुणबी आणि ज्यांना आपण अतिशूद्र किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणतो त्यातले महारमांग असा एक प्रातिनिधिक उल्लेख केलेला आहे. पण फुले काय म्हणतात? फुले असं म्हणतात, हा देश देश कधी बनेल, नेशन कधी बनेल, राष्ट्र कधी बनेल? ते म्हणतात जोपर्यंत या देशातले सगळे लोक, आणि ते सगळे म्हणताना त्यांनी उल्लेख केलाय तो स्पष्ट शब्दात सांगतो, ते म्हणतात भिल्ल कोळी, भिल्ल म्हणजे आदिवासींमधला शेवटचा माणूस, कोळी म्हणजे पाण्यावरचा माणूस, समुद्रावरचा माणूस. भिल्ल कोळी शिकून विद्वान होणार नाहीत, ते स्वतंत्रपणाने विचार करायला लागणार नाहीत, ते सगळे एकसारखे समान होणार नाहीत आणि ते एकमय होणार नाहीत, इंटिग्रेटेड होणार नाहीत. तोपर्यंत हा देश राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही, नेशन बनू शकत नाही. कोणत्या नेशनच्या गप्पा मारतोय आपण? कोणत्या नेशन बद्दल बोलतोय? दगडात होण्याचा देश बनतो का? देश म्हणजे देशातली माणसं असं आपण नेहमी शिकवतो, वाचतो, बोलतो. पण मग माणसानं काय जागा होती या शिक्षणामध्ये? मित्रहो, हजारो वर्षाची आपली शिक्षण पद्धती जी आहे, कराडचे आळतेकर हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी 1935 साली पुस्तक लिहिलंय, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती. दॅट बुक इज अवेलेबल इन इंग्लिश, हिंदी अँड मराठी. आय मस्ट कोट डॉक्टर आळतेकर फ्रॉम हिस्ट्री ऑफ एज्युकेशन ऑफ ओल्ड इंडिया. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ते सांगतात फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3च वर्णाच्या पुरुषांना फक्त शिकायची परवानगी होती. पण शिकवण्याची कुणाला परवानगी होती? मित्र, मनुस्मृतीतला पहिला अध्याय श्लोक नंबर 88 माझा उल्लेख मान्यताईंनी करून देताना सांगितलं की भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचा मी उपाध्यक्ष आजही आहे, गेली अनेक वर्ष आहे. ज्या संस्थेमध्ये जगातली सर्वात जास्त आणि सर्वात प्राचीन हस्तलिखित आहेत. आमच्याकडे 30,000 प्राचीन पोथ्या आहेत आणि आमच्या भांडारकर संस्थेच्या डॉक्टर PV काणे, पांडुरंग वामन काणे यांना संशोधनाबद्दल, लेखनाबद्दल भारतरत्न मिळालेला आहे. हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्राबद्दल, इतिहास कशाचा? हिंदू धर्माचा. आम्ही महाभारताच्या वर 55 वर्ष 5 पिढ्यांनी काम करून 19 खंड महाभारताचे, ज्याला क्रिटिकल एडिशन म्हणतात, ती प्रकाशित केलेली आणि ती जगामध्ये सर्वोच्च मानली जाते, सर्वात मान्य केली जाते विद्वानांकडून. मुद्दा आहे तो असा की त्या संस्थेचा एक उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला आपल्या समोर अगदी नेमक्या भाषेत 2 प्रश्न ठेवायचे आणि पुढे जायचे. शिक्षणाचा उल्लेख आला की आपल्याला महाभारतातल्या द्रोणाचार्य आणि एकलव्यांची आठवण येते. सातारचे माझे गुरु प्राच्यविद्या पंडित, थोर संस्कृतज्ञ आह साळुंखे यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला सांगतील की आपल्याला जी स्टोरी सांगितली जाते की गुरुदक्षिणा मागितली द्रोणाचार्यांनी एकलव्यांकडे, हे सगळं बंडाल आहे. गुरुदक्षिणा हा शब्द महाभारतात नाही आहे. क्रिटिकल एडिशन मध्ये मूळ पहिल्या खंडामध्ये 123व्या अध्यायामध्ये आदी पर्वातल्या श्लोक नंबर 1 ते 40 मध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्याची कथा येते आणि तिथे द्रोणाचार्य म्हणतात, एकलव्या, गिव्ह मी माय सॅलरीज अँड वेजेस, मला माझा पगार दे, माझं वेतन दे. मित्र हो, शब्द आजही वेतनच आहे, पण शिकवला काय जातो, सांगितला काय जातो, कीर्तन प्रवचनात प्रचारित काय केला जातो? गुरुदक्षिणा, गुरुदक्षिणा, गुरुदक्षिणा. कारण वेतन म्हटलं की काम करावं लागतं, तरच पगार घेता येतो. नो वर्क नो पे. संप केला तर सरकार सांगतो तुम्हाला पगार मिळणार नाही, का? तुम्ही काम नाही केलं. द्रोणाचार्यांनी शिकवण्याचं काम केलं होतं का एकलव्याला? ते महान गुरु होते, सर्वश्रेष्ठ गुरु होते, आणखीन काय काय होते मला मान्य आहे, पण त्यांनी एकलव्याला शिकवलं होतं का? आणि मग एकलव्याला जर शिकवलं नसेल तर ते पगार मागू शकत होते का? ते कायद्याप्रमाणे पगार मागू शकत नव्हते. आणि म्हणून शब्द वेतन असताना सुद्धा, पगार असताना सुद्धा आजही सांगितला काय जातो? सांगितला जातो गुरुदक्षिणा. आपण सुद्धा सगळे बहुजन शिकून चौरून प्राध्यापक झालो, शिक्षक झालो, संशोधक झालो, महान महान काय काय झालो, शिक्षण तज्ज्ञ झालो,
शिक्षण संस्था चालक झालो, कुलगुरू झालो, आपणही हे काही मूळ पाहण्याच्या फंदात पडत नाही. आणि त्यामुळे त्यांचं जे काही दुकान आहे ते चालू राहतं प्रचाराचं, दादांत खोट्या प्रचाराचं आणि उदात्तीकरणाचं. आणि याच्या उलट जो प्रश्न खरं म्हणजे या निमित्ताने पहिला उपस्थित करायला पाहिजे तो हा की आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, हा विषय होता स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये. महात्मा फुलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला होता, लोकहितवादींना, आगरकरांना, कर्व्यांना, न्यायमूर्ती रानड्यांना प्रश्न पडला होता की स्वातंत्र्य मिळेल, इंग्रज जातील, पण इथे कोण येईल राज्यावर, कोणाच्या हातात सूत्र जातील, पुन्हा जर पेशवाईच येणार असेल तर कशासाठी स्वातंत्र्य हवंय. आणि म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षणाची जी सुरुवात केली त्याचं कारण ते आहे. मित्र हो, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात, प्रमाणक परिवर्तन म्हणतात, ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा फुल्यांनी केलं तेव्हा फक्त 2.5% भारतीय शिकलेले होते. 1901 सालच्या जनगणनेमध्ये तुम्हाला आकडा सांगतो, 5% भारतीय शिकलेले होते. आणि 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो त्या दिवशी 12% भारतीय शिकलेले होते. 12%, ते आता जवळजवळ 75-80%, आणि महाराष्ट्र तर 90%. आकड्यांच्या भाषेत आपण खूप पुढे गेलो. संख्येच्या भाषेत मोजायचं झालं तर आकार खूप वाढला. शिक्षण प्रचंड मोठ्या संख्येने मिळायला लागलं. काल एसएससीचा निकाल लागला, 99 पॉइंट आणि काहीतरी वगैरे वगैरे मुलं पास झाली. खरं म्हणजे नापास जे झाली त्यांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं, कारण यावर्षी नापास होणं खरंच अवघड होतं, अशक्यच होतं. पण तरी त्यांनी नापास होऊन दाखवलं. म्हणजे ती मुलं खरंच हुशार असणार, अतिशय थोरच असणार ती. जर काय एवढ्याही परिस्थितीमध्ये ती नापास होऊ शकतात तर ती काहीही होऊ शकतात. ती शिक्षण संस्था चालक नक्की होऊ शकतात, नक्की शिक्षण सम्राट होऊ शकतात ती पुढे जाऊन. मित्र, या पार्श्वभूमीवर मी अगदी सुरुवातीला नोंदणी करतो, कर्मवीरराव भाऊराव पाटील केवळ रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजने कार्यक्रम आयोजित केलाय म्हणून नाही, पण कर्मवीरांनी ज्या पद्धतीने 1920च्या दशकामध्ये काम सुरू केलं त्याचं गुणात्मक अशा प्रकारचं चित्रण झालंय का आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये? मांडलं जातं का ते? शिकवलं जातं का ते? मला प्रश्न आहे. सयाजीराव गायकवाड यांनी 1905-06 मध्ये बडोदा राज्यामध्ये शिक्षण सक्तीचं मोफत आणि सार्वत्रिक केलं. का केलं? कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1882च्या 19 नोव्हेंबरला हंटर शिक्षण आयोगासमोर सांगितलं होतं, एज्युकेशन मस्ट बी फ्री, एज्युकेशन मस्ट बी युनिव्हर्सल अँड एज्युकेशन मस्ट बी कंपल्सरी. अशी मागणी करणारे महात्मा फुले हे फक्त भारतातले नाहीत, संपूर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षण तज्ञ होते, पहिले शैक्षणिक विचारवंत होते. पण आम्ही काय सांगतो, काय बोलतो, काय लिहितो? त्यांनी शाळा सुरू केली, एज्युकेशन प्रोव्हायडर. एक शाळा सुरू करणं एवढ्या पलीकडे त्यांचं काही काम नाही. आजही महात्मा फुलेंचं शिक्षण तज्ञ म्हणून आम्ही 30 वर्ष झाली पुराभिलेखागारामधनं त्यांची शिक्षण विषयक कागदपत्र प्रकाशित करून किती लोकांनी काम केले मला शंका आहे. त्या महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी जो अभ्यासक्रम तयार केला होता त्याच्यामध्ये प्रमुख 2 गोष्टी होत्या. त्यातली पहिली गोष्ट होती, ते म्हणतात वयाच्या 6व्या वर्षापासून वर्गात शिकणाऱ्या मुलीला आणि मुलाला शेतीचं आणि उद्योगाचं शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे, अनिवार्य असलं पाहिजे. ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड इंडस्ट्रियल एज्युकेशन मस्ट बी कंपल्सरी. मित्र हो, 2021 सालात आपण आहोत. अजूनही या दृष्टीने आपण किती काम केलं आणि किती केलेलं नाही हे जागतिक पातळीवर गेली 1.5 वर्ष हा जो काही आजार, ही जी साथ सुरू आहे आणि करोना किंवा कोविड-19 मध्ये आपण सारे जग संकटात आहोत, परेशान आहोत, त्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन आपल्या देशामध्ये सुरू आहे. परवा एका वाहिनीवर मी पाहत होतो, नेटवर्क ट्री म्हणजे एका खेड्यातली सगळी कॉलेजची मुलं एका टॉवरच्या जवळच्या झाडावर जाऊन बसतात आणि झाडाच्या फांदीवर बसलं की तिथं थोडंसं नेटवर्क येतं त्यांना, त्याच्या पलीकडे नेटवर्क येत नाही. नेटवर्क ट्री. आज आदिवासीची मुलं, भटक्या विमुक्तांचे पालावरची मुलं, गोरगरीब आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि अगदी शेतकऱ्याची, शेतमजुराची सुद्धा कशा पद्धतीने ऑनलाईन शिकू शकणार आहेत? काय त्यांच्यासाठीची व्यवस्था आहे आपल्याकडे? काय त्यांच्यासाठी आपण यंत्रणा उभी केलेली आहे? मी पुण्यात राहतो, अगदी पुण्याच्या मध्यवस्तीत राहतो, पण इथे सुद्धा नेटवर्क अनेकदा असतं, अनेकदा नसतं. आणि मुद्दा आहे तो असा की वीजही अनेकदा असते किंवा नसते. मला स्वतःला असं वाटतं या निमित्ताने की आपण जेव्हा स्वातंत्र्य काळातल्या शिक्षण विषयक गोष्टींबद्दल बोलतो आहोत तेव्हा मला स्वतःला काही गोष्टींकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. शाहू महाराजांनी
कोल्हापूर राज्यामध्ये 1917 साली ज्या वेळेला शिक्षण सक्तीचा कायदा केला, शिक्षण हक्क प्रस्थापित केला, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल पण नसेल तर सांगतो आणि कल्पना असेल तर आपण अधोरेखित करा. 1920 साली शाहू महाराजांचा जो कोल्हापूर राज्याचा अर्थसंकल्प आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं, तो पुरावी लेखागारामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. तर मुंबई राज्य, ज्याच्यामध्ये गुजरात होतं, महाराष्ट्र तर होताच होता, परंतु कर्नाटकचा मोठा भाग होता, सिंध होता, या अख्ख्या मुंबई राज्यासाठी 1920 साली ब्रिटिश सरकारने 70,000 रुपये शिक्षणासाठी राखून ठेवलेले होते. आणि कोल्हापूर राज्य त्या तुलनेने अत्यंत चिमुकलं, टिकली एवढं मुंबई राज्याच्या तुलनेने. पण त्या एकट्या कोल्हापूर राज्यासाठी शाहू महाराजांनी 1,00,000 रुपये शिक्षणावर राखून ठेवले होते. तो खर्च होता त्यांच्या बजेटच्या 23%. जे देश प्रगत देश आहेत, अमेरिका, युरोपमधले इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी किंवा इकडे जपान, चीन, या देशांमध्ये 8%, 10% शिक्षणावर खर्च केला जातो असं आपण वाचतो. पण 23.5% बजेटचा खर्च करणारे शाहू महाराज जे आहेत त्यांच्या जवळपास सुद्धा कोणी येणारं मला आतापर्यंत माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. पण जेव्हा पंतप्रधानांनी आपल्या देशामध्ये 1910 साली 1 एप्रिलला शिक्षण हक्क कायदा लागू केला आणि घोषणा केली, भाषण केलं, तेव्हा मात्र ना त्यांनी हंटर शिक्षण आयोगापुढे सक्तीचं शिक्षण मागणाऱ्या महात्मा फुल्यांचा उल्लेख केला, ना सावित्रीबाईंचा उल्लेख केला, ना 1905-06 साली बडोद्यामध्ये हे करणाऱ्या सयाजीरावांचा उल्लेख केला, ना त्यांनी शाहू महाराजांचा उल्लेख केला. त्यांनी सुरुवातच मुळी केली ती नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यापासून. मी तुम्हाला सांगतो, नामदार गोपाळकृष्ण गोखले, आगरकर आणि या क्षेत्रामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांबद्दल मला आदर आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. मी त्यांच्या कामाला वंदन करतो, अभिवादन करतो. पण पुन्हा पुन्हा फक्त ठराविकच लोकांवर बोलायचं, लिहायचं, त्यांच्याच बद्दलची माहिती गायची, त्यांच्याच आरत्या ओवाळायच्या आणि बाकी सगळं मात्र अंधारात ठेवायचं, ही काय कॉन्स्पिरसी आहे? मी मगाशी म्हणालो तसं की जेव्हा आपल्या देशामध्ये हा पेच होता की शिक्षण कशासाठी, तेव्हा महात्मा फुले सांगत होते जीवनातले खरे खोटे कळू लागले पाहिजे, खोट्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद आली पाहिजे आणि खऱ्यासाठी झुंजण्याची शक्ती शिक्षणाने दिली पाहिजे. जीवनातलं खरं खोटं निवडणं हे खरंच या औपचारिक शिक्षणाने केलंय का? मी फक्त प्रश्न विचारतो, त्याच्या उत्तरात जात नाही. तुम्ही सांगू शकाल याचं उत्तर? उलट आज शिकलेल्या माणसाची ओळख अशी आहे की आपल्या नाकासमोर बघून चालणारा, आध्यात नाही मध्यात नाही, कोणाशी काही देणं घेणं नाही. आणि मग जेव्हा कधी काही गुलामीचा मुद्दा येईल, जेव्हा कधी अन्यायाचा मुद्दा येईल, अत्याचाराचा मुद्दा येईल, तेव्हा आपलं मौन धारण करून स्वतःचा फक्त नोकरी, स्वतःचं घरदार, स्वतःची मुलं बाळं याच्यापुरतं बघा, अशा प्रकारचा एक अप्पलपोटा दृष्टिकोन हा विपरीत होता. आपण नेहमी असं म्हणतो की मॅकॉलेला फक्त कारकून तयार करायचे होते वगैरे वगैरे. खरं तर मी लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियम लायब्ररीमध्ये, इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये अनेक महिने बसून अभ्यास केलेला आहे. मित्र, मेकॉलेचं मला गुणगान गायचं नाही, पण मेकॉलेला तो स्पष्ट होता, स्वच्छ होता, टाकाला जाऊन भांडे लपवणार नव्हता. ते राज्यकर्ते होते, त्यांना इथे राज्य करायचं होतं आणि त्यांना म्हणून काय पाहिजे होतं, तो असं म्हणतो की शिक्षण अशा पद्धतीने आपल्याला द्यायचं भारतामध्ये, खरं म्हणजे भारतीय उपखंडामध्ये, की ज्याच्यामधनं शिकणारे जे लोक आहेत ते इन ब्लड, इन रेस, बाय बर्थ ते इंडियन असतील, त्यांचं रक्त, त्यांचा वंश भारतीय असतील, पण बाय ओपिनियन, बाय फिलॉसॉफी अँड सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो म्हणतो अभिरुची जी असेल, टेस्ट, बाय टेस्ट दे मस्ट बी ब्रिटिशर्स. म्हणजे शिक्षणाने काय प्रकारचे लोक तयार करायचे? ब्रिटिश पद्धतीनं विचार करणारे, ब्रिटिशांच्या संस्कृतीचं गोडवं गाणारे, ब्रिटिशांची गुलामी मान्य करणारे, पण तरीही त्याच शिक्षण पद्धतीतनं महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी तयार झाले. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारायचं कारण नाही, पण ते मोजकेच तयार झाले. त्या शिक्षण पद्धतीमध्ये खरंच आपण प्रमाणक परिवर्तन, गुणात्मक परिवर्तन केलं का? गांधीजींचं नई तालीम हे शिक्षण विषयक जे पुस्तक आहे ते आपल्यापैकी प्रत्येकाने अभ्यासलं पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः शिक्षणशास्त्र विभागातल्या तर मंडळींनी ते अभ्यासलंच पाहिजे. आपण नेहमी कोठारी कमिशनच्या अहवालाचा उल्लेख करून सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिक्षण तज्ज्ञ JP नाईक जे कोल्हापूर जिल्ह्यातनं आलेले होते आणि त्यांनी मेंबर सेक्रेटरी म्हणून हा कोठारी कमिशनचा अहवाल लिहिलेला आहे. अध्यक्ष जरी कोठारी होते तरी सचिव म्हणून हा अहवाल लिहिला JP नाईकांनी.
जे बहुजन समाजातून आलेले फार मोठे विचारवंत अभ्यासक, त्यांचं पहिलं वाक्य सुद्धा मला वाटतं फार बोलकं आहे. म्हणजे त्या कोठारी कमिशनच्या पहिल्या वाक्यामध्ये ते मला असं वाटतं की सगळं सूत्र सांगतात. ते असं म्हणतात, काय पद्धतीने राष्ट्र घडवलं जातं, नेशन बिल्डिंग, राष्ट्र निर्मिती कशी केली जाते. आणि म्हणून त्यांना जे म्हणायचंय ते पहिल्याच वाक्य ते सांगून टाकतात की शाळेच्या, विद्यापीठातल्या, महाविद्यालयातल्या वर्ग खोल्यांमध्ये राष्ट्र निर्मितीचं काम चालतं. मित्र हो, आता तर ऑनलाईन एज्युकेशन मध्ये वर्ग खोल्यांच्या पलीकडे जाऊन, आणि एक काळ होता श्री गणेशाय नमः अशी सुरुवात व्हायची. त्यानंतरचा काळ आला श्री संगणेशाय नमः, आणि त्याच्यानंतरचा आता पुढचा काळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. या प्रचंड बदलाच्या काळामध्ये आपण शिक्षण आणि स्वातंत्र्य चळवळ असा जेव्हा विचार करतो, तेव्हा अजूनही आपल्या अभ्यासक्रमामधनं मोगलांची हकालपट्टी करा, अमक्याचं काढून टाका, तमक्याचं काढून टाका, तमक्याची अलर्जी, आणि काय करा, ठराविक लोकांचे उदो उदो करणारे, आरती ओवाळणारे, अशा प्रकारचे चित्रण करणारे धडे घाला आपल्या इतिहासामध्ये आणि इतर पुस्तकांमध्ये. मला दुःख वाटतं की आजही अभ्यासक्रम तयार करणारी जी मंडळी आहेत, अभ्यासक्रम तयार करणारी जी बोर्ड आहेत, तिथे बहुजन समाजाची माणसं नाहीत असं नाही, ती आहेत, पण त्यांची दृष्टी कोणती आहे, त्यांचं तत्वज्ञान कोणतं आहे, त्यांची विचारधारा कोणती आहे. मला स्वतःला अतिशय खेद वाटतो की शिक्षण संस्था चालक म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्याही आधी 1908 साली मराठा शिक्षण परिषद महात्मा फुलेंचे सहकारी गंगाराम भाऊ म्हस्के आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी, वासुदेव लिंगोजी बिर्जे वगैरे यांनी मिळून स्थापन केली, आणि पुढच्या काळामध्ये त्या संस्थेने फार मोठं काम केलं. 1920च्या दशकामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना होते. पंजाबराव देशमुख विदर्भामध्ये या पद्धतीचं काम अतिशय मोलाचं उभं करतात. खरं म्हणजे अशी खूप नावं आहेत, पण मी नावं घेण्याच्या याच्यामध्ये मुद्दा सुटायला नको म्हणून त्या सगळ्यांबद्दल आदर, आपुलकी आणि सन्मानाची भावना व्यक्त करून एकाच गोष्टीचा उल्लेख करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली, नाव सुद्धा काय दिलं त्यांनी, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. संविधानाची सुरुवात कोणत्या शब्दाने केली त्यांनी प्रिअम्बलची, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. बघा, बाबासाहेब शिक्षण संस्थेला नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी देतात आणि भारतीय संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडियानी करतात. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या वेळेला ब्रिटिश संसदेमध्ये जी चर्चा झाली होती त्यातला एक उल्लेख फक्त करतो. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे त्यावेळेचे संचालक असं म्हणाले सभागृहामध्ये की कशाला पाहिजे दलितांसाठी वेगळी संस्था, कशाला पाहिजे अशा पद्धतीचं काम, आमच्या विद्यापीठांमध्ये आहेच की, तिथे येऊन शिकावं यांनी, त्यांच्यासाठी आहे मार्ग. बाबासाहेब म्हणाले, अहो तुमच्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक सुद्धा इतर जातीचा घेतला जात नाही, विद्यार्थ्यांना कुठून प्रवेश मिळणार, कशाला गप्पा मारता, कशाला आम्हाला तोंड उघडायला लावता, कशाला आमची झाकली मूठ उघडायला लावता. मित्र, मी मनुस्मृतीतल्या पहिल्या अध्यायाचा उल्लेख केला होता आणि तिथे आपल्याला परत घेऊन जातो. 88 नंबरचा श्लोक असं म्हणतो, ब्राह्मणासाठी परमेश्वराने 6 अधिकार राखून ठेवलेले आहेत. पहिला आहे टीचर होणं, गुरु होणं, शिक्षक होणं, शिकवण्याची, अध्यापनाची व्यवस्था सांभाळणं. दुसरा काय आहे, शिकणं. मला सांगा, शिकल्याशिवाय माणूस शिकू शकतो का हो? पण शिकवणं हा विशेष अधिकार आहे, स्पेशल राईट, आणि शिकणं हा सामान्य अधिकार आहे. यज्ञ करणं, यज्ञ करवणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा, आणि दान देणं, दान घेणं म्हणजे जमिनीचं दान, सोन्याचं दान, पैशाचं दान, संपत्तीचं दान म्हणजे आर्थिक संपन्नता. मला आपल्याला सांगायचं आहे की मला याला विरोध नाही करायचा आहे, मला फक्त वस्तुस्थिती तुमच्या लक्षात आणून द्यायची की शतकानुशतके इथे गुरु कोण होतं, काय पद्धतीचा विचार होता. इथे 89वा श्लोक असं म्हणतो, क्षत्रियासाठी परमेश्वराने 6 अधिकार राखून ठेवलेले आहेत. पहिला अधिकार काय आहे, टू रूल, राज्य करणं, राज्यकारभार करणं, तलवार चालवणं, राजगादी चालवणं, राजदंड चालवणं. आणि उरलेले 5, ब्राह्मणाला जे 2 नंबर ते 6 नंबर पर्यंतचे आहेत ते क्षत्रियाला पण आहेत. फक्त शिक्षक होण्याचा अधिकार नाही शिक्षकाला, क्षत्रियाला. श्लोक नंबर 90, वैश्याला परमेश्वराने 6 अधिकार ठेवलेले आहेत राखून. पहिला कोणता, आर्थिक व्यवहार, अर्थसत्ता. त्यामुळे आजही तुम्ही बघा, शेअर मार्केटमध्ये कोण आहे, अर्थव्यवहार बाजारामध्ये कोण आहे, व्यापारामध्ये कोण आहे, उद्योगपती कोण आहेत प्रामुख्याने, माध्यमांचे मालक कोण आहेत, वर्तमानपत्रांचे सुद्धा मालक प्रामुख्याने कोण आहेत, काढून बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल.
अर्थसत्ता ही क्षत्रियांसाठी, ही वैश्यांसाठीची विशेष अशा प्रकारचा तो अधिकार, आणि उरलेले 5 अधिकार जे ब्राह्मण आणि क्षत्रियांना आहेत ते. इन शॉर्ट, शिकण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णिक पुरुषांना होता. स्त्रियांना होता का? ब्राह्मण स्त्रियांना तरी होता का? मित्र हो, मुद्दा आहे तो असा, गार्गी मैत्रेयीच्या कथा फार आपण मीठ मसाला लावून सांगतो. मला आता त्याच्यात जायचं नाही, पण मी त्याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि कधीतरी वेळ असेल तेव्हा मी बोलेन त्याच्याबद्दल. अपवादांना मोठं करून नियम बनवून लोकांच्या समोर मांडायचं आणि त्यात सुद्धा लपवालपव्या करायच्या, दडवादडवी करायची, त्याच्यात सुद्धा चोऱ्या माऱ्या करायच्या, ही आपल्याकडची पद्धत. या पार्श्वभूमीवर शूद्र ज्यांना म्हटलं जातं, जे ओबीसी म्हणून आज ओळखले जातात, कारू नारू, बलुतेदार, आलुतेदार, कष्टकरी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सगळे अल्पसंख्याक समुदायामध्ये ज्यांनी हिंदू धर्मातनं धर्मांतर करून इतर धर्मांमध्ये गेलेले आहेत असे बहुसंख्य. काय मुद्दा आहे मित्रांनो? 91 नंबरचा श्लोक सांगतो, एकमेव तू शूद्रस्य प्रभू कर्मसमाधीशत एतेषां वर्णानां शुश्रूषाम. काय करायचंय? प्रभू समजून, ईश्वर समजून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या पुरुषांची सेवा चाकरी करायची आहे. आणि महत्वाच्या अटी 2 काय? पगार मिळणार नाही आणि संघटना करायची नाही. नो ऑर्गनायझेशन, नो सॅलरी, नो वेजेस, म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी. त्यामुळे आपल्याकडचे लोक बघा, तुम्हाला सांगतो, इतका वाचाळपणा करणारे आणि प्रचंड गौरवीकरण करणारे आणि फुकट फौजदारकीची सवयच लागली आहे पिढ्यानपिढ्या. मुद्दा आहे तो असा की एवढ्या प्रचंड जनसमुदायाला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि गप्पा कशाच्या मारत आला? गुरुकुल पद्धतीच्या. कोणाला होतं ते गुरुकुल पद्धती खुली? कोणासाठी होती ती? म्हणजे कसं आहे बरं का, की आता जर का तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्लक्षित ठेवल्या, ग्रामीण भागाच्या आणि शहरातल्या सुद्धा महापालिकेच्या शाळा, मी महापालिकेच्या शाळेतनं शिकलोय, मला अभिमान आहे त्याचा, त्यांना दुर्लक्षित ठेवल्या आणि फक्त डून स्कूलच्या गप्पा मारायला लागला, इंटरनॅशनल स्कूलच्या गप्पा मारायला लागला, तर ते भारताचं खरंच चित्र होईल काय? सवाल आहे तो असा, आणि तो मला इथे उपस्थित करायचा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काय नेमका फरक पडला? मित्र हो, महाराष्ट्राबद्दल बोलूया. महाराष्ट्राची काँग्रेस त्यावेळेला प्रामुख्यानं एका जातीच्या ताब्यात होती. शंकरराव देव त्यावेळेला त्याचे अध्यक्ष होते. देवगिरीकर असतील, बाकीची सगळी माणसं असतील, काकासाहेब गाडगीळ असतील, या सगळ्यांनी त्या आठवणी लिहिलेल्या आहेत. महात्मा गांधींनी त्याचा पाया व्यापक करायचं ठरवलं आणि केशवराव जेध्यांना त्याने अध्यक्षपद दिलं. एकच पुरावा देतो आणि पुढे जातो. केशवराव जेध्यांनी ज्या दिवशी सूत्र हातात घेतली त्या दिवशी काँग्रेस पक्षाचे मुंबई राज्यामध्ये फक्त 300 सदस्य होते. आणि 1 वर्षांनी जेव्हा खेड्यामधली काँग्रेस जी खानदेशामध्ये झालेली, तुम्हाला माहिती आहे, धनाजी नाना चौधरी आणि केशवराव जेधे यांच्या प्रयत्नातनं अतिशय गाजलेली ती काँग्रेस आहे. आणि त्याच्यानंतर केशवराव जेधे यांनी 1 वर्षांनी जेव्हा पुढच्या अध्यक्षाकडे सूत्र दिली तेव्हा सदस्य संख्या होती 3,73,000. बहुजनीकरण काँग्रेस पक्षाचं सुद्धा सामान्य माणसाच्या पर्यंत काँग्रेस पक्ष घेऊन जाणं म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ घेऊन जाणं. हे केलं केशवराव जेध्यांनी, हे केलं जवळकरांनी, हे केलं अनेक बहुजन नेत्यांनी. पण स्वातंत्र्य चळवळीचं चित्रण करताना अखिल भारतीय पातळीवर या लोकांची नावं तुम्हाला दिसणार नाहीत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा पुन्हा ठराविकच नावं दिसणार. त्यांच्याच फक्त त्यागाचं कौतुक केलं जाणार. मी परत सांगतो, मला त्याच्या त्यागाबद्दल आदर आहे, अभिमान आहे, त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कृतज्ञता आहे, मी कृतज्ञ नाही. पण फक्त त्यांचंच का चित्रण केलं जात आहे, त्यांचीच का वर्णन आणि त्यांच्याच का आरत्या ओवाळल्या जात आहेत? बाकीचे कुठं गेले, कुठं गायब झाले? आणि म्हणून मित्र हो, मी आपल्याला या निमित्ताने शिक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना अगदी थोडक्यात सांगू इच्छितो की आपल्याकडे महात्मा फुले आणि त्यांचा प्रवाह, त्याच्यातूनच पुढच्या काळामध्ये उदय आलेला कर्मवीर भाऊराव पाटलांचा प्रवाह, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवाह, तिकडे गांधीजींचा प्रवाह, विदर्भामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा प्रवाह, शाहू महाराज कोल्हापूरमध्ये, सयाजीराव गायकवाड बडोद्यामध्ये, असं खूप मोठं काम एका बाजूला उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. नंबर 1. पण चर्चा फक्त फर्ग्युसन कॉलेज स्थापन करणं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करणं म्हणजे काहीतरी राष्ट्र उभारणीचं काम करणं, अशा प्रकारची आपल्याला झालेली दिसते, होताना दिसते. मित्र हो, माझा दुसरा मुद्दा आहे तो असा की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानाबद्दल मांडत असताना कोणती सामाजिक मूल्ये या स्वातंत्र्य चळवळीमधनं आली आणि ती कोणी आणली, ती कशी